नमस्कार मंडळी, मी अक्षय गोळे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। सो आज आपण चाललो आहे चिंचपोकळीला। तर आपण चिंचपोकळीला का चाललो तर चिंचपोकळीला चाललो आपल्याला गणपती बघण्यासाठी। तर गाडी तिकडे आहे। तर आज विवेक ड्रायव्हिंग करणार आहे, विवेक आहे सोबत, पाठी बसून मी शूट करेन। हे घे, अरे किचन पडलं, ते किचन घ्यायचं आहे का आपल्याला? हां, नाही तर गाडी पूर्ण पावसात दिवसभर भिजते, तर गाडीला कवर पण बघायचं आपल्याला। इथे शुभमची गाडी आहे, गरिबांचा वाली राजा पंढरीचा, मस्त नंबर प्लेट लिहिली त्याने। एक तुझी गाडी काय आहे? बहुतेक होय, इथे विवेकची गाडी आहे। हवा कमी आहे सर, भरू पेट्रोल पंपला। जाईल गाडी घाण बघ किती झाली ती। तर आपल्याला गणपती बघायचे आहेत, गणपतीची तयारी फुल तयारी चालली असेल। चला तर मित्रांनो, आता आपण निघालोय। वेग ड्रायव्हिंग करतोय आणि आपण पाठीपासून शूट करतोय। आता आपल्याला जायचं, पहिली गोष्ट हवा भरायला, हवा भरून मग आपण पुढे निघणार आहोत। आपलं हे असेल पण मार्केट। गाडीत पेट्रोल पण कमी येणार आहे, गाडीत पेट्रोल पण टाकूया। त्याच्याकडे हां बंद आहे की काय? बंद आहे, पुढे जाऊया सर, पुढे भेटेल। तर हा बंद आहे, तर आपण आता चालू पुढे, याच्याकडे भेटेल, याच्याकडे बघूया। भाई हवा भरते ना। तर मित्रांनो, ह्यो म्हणताय की गाडी आपली पंक्चर आहे। तर सकाळी सकाळी निघायच्या वेळेस बघा काय झालं, आता पंक्चर आहे बाय। पटकी आली ती, निघूच्या वेळेस होत होता। आणि सकाळ म्हणजे नाही बोललं तरी 7 दिवस गाडी काढली नव्हती आपण, 7 दिवस गाडी काढली नव्हती, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला। चेक करतोय कुठे पंक्चर आहे, बघू आता। मित्रांनो, इथे आपल्या पंक्चर दाखवतो आहे। आता त्याला बोललोय कर म्हणून, किती वेळ लागतो बघूया, आणि फटाफट करेल। 10-15 मिनटात किंवा अर्धा तास जाईल नाही म्हटलं तरी इथे, म्हणजे आता आपल्याला 12 वाजलं, 11:45 इथेच वाजले, बघू। ह्या आपल्या टायराचं काम चालू आहे, दोन्ही साईडला पंक्चर आहे, दोन्ही साईडला म्हणजे रिंगच्या साईडला पंक्चर आहे। आता टायर खोलेल आणि रिंग घासायला लागेल, मॅक्युल घासायला लागेल। या दुकानात केलेलं आपण, या दुकानात काम चालू आहे, पण दुकानाचं काय नाव नाही, काय नाही, गाव नाही, काय नाही, जे बघता आपला। गाड़ी खड़ी है इसके लिए, रनिंग रहेगा तो नहीं होता ना वैसा। गाडी काहीतरी 2 हप्ता झाला उभी होती, त्याच्यामुळे टायरला तो गंज पकडला त्या ह्याला रिंगला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला। बाय हो गए ना, फुल अँड फायनल आपले झालेली, आता बाईक रेडी, लवकरात लवकर आता निघायला मोकळे। मित्रांनो, आपण आता निघालोय, झालं फुल अँड फायनल बाईकचं काम। तर भरपूर लेट पण झालं, आता वाजले 12:15, म्हणजे 12:15 वाजले। No, I don't wanna waste what's left, and on we'll go through the wastelands, through the। आता आपण पोहोचलो जागृती नगर मेट्रो स्टेशन, डायरेक्ट हायवे टू हायवे जाऊया।
म्हणजे लवकरात लवकर पोहोचू. आणि पावसाचं दृश्य पण गेलं ना, पाऊस पडेल असं वाटतं थोडंफार, पण इथे ना भेटा, पुढे भेटेल. लवकरात लवकर जाऊया आणि आपण गणपती बाप्पाची तयारी बघूया. आपण चाललो आता पेट्रोल भरायला, कारण गाडीत पेट्रोल कमी आहे, त्यामुळे पेट्रोल भरणं गरजेचं आहे. ट्रॅफिक संडे असून सुद्धा एवढी ट्रॅफिक आहे. त्या ट्रॅफिकमधून गाडी चालवता वैताग येता. सो हा घाटकोपर डेपो, आता आपण डेपोजवळ पोचलोय. लवकरात लवकर डेपोची ते घेऊन राईट मारून डायरेक्ट हायवे टू हायवे. अजून नाद येतो ढोरांचा. तो गणपती बाप्पांची तयारी चालू आता. बस थोडे दिवस काय बाकी आहेत, ती गणपती आपल्या येणार, त्याच्यामुळे प्रॅक्टिस चालू आहे बऱ्याच जणांची. इथे बघू शकता या ट्रकमध्ये पण ढोल आहेत. बरेच जण या ब्रिज खाली ढोलांची प्रॅक्टिस करण्यासाठी येतात. हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ठाण्याला जाण्यासाठी इथून स्ट्रेट, आणि आपल्याला लालबाग या साईडला जायचं आहे, मुंबईची मायानगरी म्हणून, तर ते इकडे, तर इथून राईट मारावं लागेल. आणि आता आपण निघालो आहे पूर्णपणे राईट मारून. आता स्ट्रेट नाही बोललं तरी आपल्याला अर्धा पाऊण तास जाईल. विवेक, अर्धा पाऊण तास जाईल ना? अर्धा पाऊण तास जाईल आपल्याला इथून. फटाफट आपण निघूया. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase and leave. आता इथे सुरुवात झाली आहे बारीक बारीक पावसाची. बारीक बारीक पाऊस येतोय, पण आपण काय थांबणार नाही. See the horizon, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलोय लालबाग मध्ये. एंट्री बघू शकता. हा इकडे कारखाना आहे. बघा इकडे. सो आता आपल्याला युटर्न पुढून मारावं लागेल ना रे. तर आपल्याला आता पुढे ब्रिज खालून युटर्न मारावं लागेल. परत या साईडला हा पूर्ण रोड पॅक असतो. पूर्ण रोड जेव्हा आगमन असतात सर्व गणपतीचं, तेव्हा सगळा रोड हा पूर्ण जाम असतो. सगळे गणेशोत्सव भाविक आपले दर्शनासाठी ते म्हणजे वाट बघत असतात प्रत्येक गणपतीची. तर आता आपल्याला इथून युटर्न मारावं लागेल. पुढे नाकाबंदी असते, तेव्हा इथे असते. आणि मित्रांनो आपण पोचलोय कारखान्याच्या इथे. बाईचं बाईक पार्किंग करू बाजूला. तुम्ही जर ट्रेनने आला तर तिकडून, ट्रेनने आला तर समोरून येऊ शकता. ह्या गाडीच्या इथे टाक डबल स्टँडला. तर आता आपण इथून चालत हा कारखाना मस्त अप्रतिम.
आणि आल्या आल्या पावसाचं आगमन पण चालू. तर ते सुरुवातीलाच कलागंध आर्ट्स असं लिहिलेलं आहे. इकडे नंतर बघूया, इकडे पुढे येऊया. तर भरपूर इथे असे मोठे मोठे गणपती मित्रांनो बघू शकता. मस्त, फक्त आता कलर करायची बाकी आहे थोडेफार. या ना इकडून पुढून येऊया पहिला, मग पाठी येऊया. हा कुठला गणपती आहे? ही मूर्ती बघा केवढी आहे मित्रांनो. अजून प्रभाव लागलं तर ही अजून वरती जाईल मूर्ती, म्हणजे खूप उंच वाटेल. हा चिंतामणी सारखा लुक आहे ना रे. हा तर मित्रांनो यांचा जेवणाचा टायमिंग झाला, त्याच्यामुळे ह्या लाईट्स वगैरे काढल्या गेल्यात. पण इकडे लाईट्स आहेत, मोठ्या गणपतीच्या लाईट्स काढल्या गेल्यात. भरपूर असं मस्त, भरपूर कारखाना चांगला आहे. तर मित्रांनो इथे खूप छोट्या मूर्त्या मस्त आकर्षक आहेत, बघू शकता. हे सुंदर आहे, खूप छान. छोटा लालबागचा राजा.
पण आगमन झालं पावसाने येऊन जरा एकसर पडून गेली आहे. एकसर पडली ना रे मित्रांनो. हा गणपतीला पूर्ण रोड पॅक असतो, पूर्ण रोड. मित्रांनो खूप मोठा पाऊस आला आहे त्याच्यामुळे आपण इथे थांबलो आहे. इथे आपण आता शेवपुरी दहीपुरी वगैरे पण खाल्ली आणि आता इथे थांबलो आहे. तर ह्या वर्कशॉप बरोबर आमची भरपूर नाती जमलेली आहेत. सुमित, मी, दीपक आणि अमोल यादव असं आम्ही भरपूर कॉलेजचे बंक मारून यायचो. भरपूर आठवणी आहेत मित्रांनो. हे ना याच्यामध्ये पाणी आहे. हे कशासाठी बांधले तुम्ही मला सांगा भाऊ, कशासाठी असेल तरी पण. आम्ही ह्याला विचारलं तर हा म्हणतो की मक्खी नाही आती, माशा नाहीत. पण हे बांधलं म्हणजे मला काय समजलं नाही युनिक आहे. तुम्हाला कळल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण आता निघालेलो आहोत इथून. आता आपल्याला जायचं पुढच्या एक कारखान्यामध्ये जो त्या ब्रिजच्या साईडला आहे. तो ब्रिजच्या साईडला कुठला आहे रे? वेगळी मस्त की तयारी केला, रेनकोट वगैरे घातला आणि आपल्याकडे छत्री आहे, छाता आहे आपली बात. छाता छाता काय मोसम झाला आहे. व्ह्यू बघा झाडांचा कडक एकदम. आपण आता युटर्न मारावं लागेल आता परत पुढून आपल्याला लालबाग साईडला निघाला. बहुतेक ना त्या सिग्नलच्या इथून वेग बघ युटर्न असेल. अरे हा बरोबर, हा ब्रिज आहे ना. चल जाऊया पुढे, इकडे आतमध्ये जाऊया. आधी तिकडे जाऊन येऊया ना, नंतर मग इकडे आतमध्ये जाऊया. कुठल्या साईडला जाऊया? पहिले इकडे जाऊया. वेळे ब्रदर्स स्टुडिओ, प्रारंभ नव्या कलाकृतीचा. बहुतेक याचं उद्घाटन आज केलं नाही वाटतं. हां, आरती बिरती चालू आहे ना. चल इथे नंतर येऊया. कलाकार अंकित शेवाळे मूर्तिकार आहे. इकडे आहेत पण थोड्याफार आहेत रे इकडे मोठ्या मूर्त्या. इकडे मोठ्या मूर्त्या हां, इकडे छोट्या भरपूर आहेत. ही पण एक कार्यशाळा मस्त आहे. इथे पण खूप छान मूर्त्या आहेत.
याची प्राइस काय असत? 10-15 हजारच्या वरती. विचारूच हवं आता. ही पण एक मूर्ती छान आहे स्वामी समर्थांच्या स्वरूपात. चल पुढे जाऊया. तिकडे इकडे हे सगळे मंडळाचे गणपती. आता आपण आहोत लालबागच्या राहायच्या इथे आणि हा ब्लॉग इथेच आपण समाप्त करतोय. तर हा व्हिडिओ आवडला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा झाला हे नक्की सांगा, आवर्जून सांगा. ठीक आहे. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती जो नवीन असेल त्याने नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर असंच प्रोत्साहन करा. बाय बाय.